आपलं बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का? आपण फक्त विचार करत असतो. आपण जर हे काम सुरू केलं, तर आपल्याला त्याच्यात यश येईल का? आपण त्याच्यात यशस्वी होऊ का? आपलं इथं चुकतं काय माहिती आहे का? आपण एखादं काम सुरू केल्याच्या नंतर त्या आउटपुटचाच विचार करतो आणि अपेक्षा अवाढव्य ठेवतो. यामध्ये होतं काय आपलं? आपलं प्रोसेसवर फोकस कमी असतो आणि आउटपुटवर जास्त असतो. आपल्याला प्रोसेस फॉलो करण्याची गरज वाटत नाही आणि आपल्याला रिझल्ट मात्र हवा असतो. पण प्रोसेस फॉलो केल्याशिवाय ना रिझल्ट मिळतच नाही. पण आपण नुसतं भावनिक भरकटत असतो थोडक्यामध्ये. प्रोसेस फॉलो करत नाहीत, फक्त सुरुवात करतो आणि आउटपुटवर जास्त फोकस करतो, की आउटपुट मिळालं पाहिजे चांगलं. पण असं होत नाही ॲक्चुअलमध्ये. प्रोसेसच फॉलो करावी लागते. मग नंतर कुठेतरी आउटपुट मिळतं. मग ते आउटपुट चांगल्या असेल तर मग यश मिळतं. त्यामुळे ना प्रोसेस फॉलो करूनच आउटपुटची अपेक्षा ठेवा. आपली मेहनत किती आहे आणि मेहनतीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवतो आणि तिथंच आपण आपली जी डिमोटिवेट होतो थोडक्यामध्ये आणि आपली मानसिकता डायव्हर्ट होते आणि आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो, की "अरे नाही, मला हे जमतच नाहीये, मला ह्याच्यामध्ये यशच मिळत नाहीये." पण तसं नसतं. आपण ॲक्चुअली किती पर्सेंट म्हणजे त्याच्यामध्ये मेहनत करतोय, यावर पण खूप अवलंबून असतं. तेव्हा कुठेतरी यश मिळत असतं. फक्त विचार करून आणि फक्त अवाढव्य रिझल्टची अपेक्षा करून पण यश मिळत नाही. आपली प्रोसेस फॉलो करून त्याच्यामध्ये आपलं आउटपुट किती आहे, आपण किती मेहनत करतोय, ह्या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट होत असतो.